सखीनं मी आंबा बर्फी बनवली तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की आपण प्रत्येक फळापासून काही ना काही बनवू शकतो. संकष्टी जवळ येत होती तर मी असा विचार केला बाप्पासाठी स्पेशल जांभळाचे मोदक बनवूया. चला सखींनो, तर आपण साहित्य बघूया. आपल्याला लागणार आहेत नारळ, काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका, जायफळ, 3-4 वेलची घेतलेत आपण. आंबेमोर तांदूळ असतात की नाही, त्याचं आपण दळून घेतलेले पीठ, त्याचा सुगंध फार छान येतो. आणि आपण घेणार आहोत जांभूळ, कारण आपण करणार आहोत जांभळाच्या रसापासून मोदक. अतिशय चविष्ट होतात, कलर पण छान येतो. तर सगळ्यात पहिला आपण उकड काढायची. तर उकड काढण्याच्या आधी काय करायचं, जांभूळ घ्यायचं, जांभळाची बी काढून घ्यायची. आणि बिया बरं फेकून नाही द्यायच्या. बिया कसं यायचं सुकून त्याची पावडर होते, डायबिटीससाठी फार उपयोगी आहे. आपण अशी सगळे जांभूळ काढून घेऊया. आता बघा, सर्व आपण थोडीफार जांभळं घेतलेली आहेत सोलून, आपण ते आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. हे बघा कसं जांभळ्यांचा कलर मस्त जांभळा आलाय की नाही, छान वाटतं की नाही. सुगंध जांभळांचा किती छान येतोय बघा. आता आपण उकड काढणार आहे. उकड काढण्यासाठी नेहमी काय करायचं, कोणताही सुगंधी तांदूळ असतो ना त्याचीच नेहमी पीठ करून घ्यायचं. आंबेमोहर म्हणा, नाहीतर इंद्रायणी म्हणा किंवा बासमती म्हणा. आंबेमोहरचे खूप छान मोदक होतात, इंद्रायणीचे पण छान होतात, चिकट होतात थोडेसे असे. आणि जेवढं आपण पीठ घेणार आहोत तेवढंच आपण पाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण पाणी गरम करायला लावूया. त्याच्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालणार आहोत. 1 चमचा तूप घालणार आहोत. तुपामुळे सुगंध पण छान येतो आणि मोदक एकदम सॉफ्ट होतात. आता पाण्याला उकळ येऊ द्या. आता पाण्याला उकळ आलेली आहे. आपण जे जांभूळ वाटून घेतले ते घालून घेऊया. त्याच्यामध्येच पिठी घालणार आहोत आपण. आणि हिला 1-2 मिनिटं अशी परतून घेऊया. मोदक असे आपले एकदम छान होतात. आता आपली पिठी परतून झाली आहे. आपण गॅस बंद करून याला 10 मिनिटं असंच वाफेवरती ठेवून द्यायचं. आता आपली उकड तयार होतीये, तोपर्यंत आपण नारळ खाऊन घेऊया. आपला नारळ पूर्ण व्यवस्थित खाऊन झालेला आहे अक्का. आता आपण सारण करून घेऊया. आधी त्याच्यामध्ये थोडा 1 चमचा तूप, त्याच्यामध्येच गूळ. गूळ किती तुम्हाला चवीला हवा ना त्या हिशोबाने, कारण तांदळाची पिठी असते की नाही, तर त्याच्यामध्ये कसा जरा गोडवा यायला पाहिजे ना, तर गुळाचा गोडवा जास्त येतो. मग त्याच्यात आपण गव्हाच्या पिठात केलं ना की जास्त गूळ लागत नाही, पण तांदळाच्या पिठात केलं ना तर गूळ जास्त लागतोच आपल्याला. तर एवढा आपण गूळ घेतलेला आहे. आता आपला गूळ वितळतोय. तोपर्यंत आपण वेलची कुटून घेऊया. तर वेलचीची सालं असतात की नाही, अशी काढून घ्यायची आणि फेकून नाही द्यायची, चहामध्ये वगैरे वापरायची आपण ती. असं कुटून घ्यायचं. आता आपला बघा गूळ वितळत आले, त्याच्यामध्येच कुटलेली वेलची, त्याच्यामध्ये जायफळ किसून घ्यायचं. आता आपला गूळ वितळत आलाय, त्याच्यामध्येच आपण ही जांभळाचे तुकडे आहेत की नाही ते घालून घेणार आहोत. त्याच्यामध्येच मनुका, पिस्ता, काजू पण आपण कुटून थोडे बारीक तुकडे करून त्याच्यात घालणार आहोत. काजूचे तुकडे, तसेच बदामाचे पण तुकडे करून घालणार आहोत. बदामाचे पण बारीक असे काप केलेत आणि ते पण घालून घेऊया. खवलेला ओला नारळ आहे की नाही, तो घालून घ्यायचा. आणि हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. तो नारळ आहे की नाही आपला नारळ खवलेला, तर त्याच्यामध्ये सगळा गुळाचा पाक सगळा मिक्स व्हायला पाहिजे. सगळे ड्रायफ्रूट, जांभूळ मिक्स व्हायला पाहिजे की नाही, त्याच्यात छान परतून घ्यायचं याला.
आता आपलं सारण तयार आहे, आपण थंड करण्यासाठी ठेवूया. सारण आपलं थंड होतं तोपर्यंत पिठी मळून घेऊया. आता हे उकड आहे ना, जेव्हा कोमट असते ना तेव्हाच थोडी मळून घ्यायची. आपण आता एका परातीत काढून घेऊया. अशी जरा दाबून दाबून जोर देऊन मळून घ्यायची तिला. की तुम्ही दाबून घेणार ना तितकी ती मऊसूत आणि छान होते. जर आपल्याला वाटलं तर पाण्याचा थोडासा हात लावायचा त्याला. आता आपण सगळी उकड मळून घेऊया अशीच. हे बघा आपली उकड मळून झाले. जर आपल्याला वाटलं तर थोडंसं आपण पाण्याचा हात असा लावून घ्यायचा आणि परत अशी थोडीशी मळून घ्यायची. मग आणखी सॉफ्ट आणि छान होते उकड. आता आपली उकड मळून झाली आहे. आपण काय करायचं, थोडंसं एक छोटा चमचा तूप टाकून घ्यायचं आणि परत एकदा अशी व्यवस्थित मळून घ्यायची. आता आपण बघायचं आपली उकड व्यवस्थित मळून झाली की नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं, एक छोटा गोळा घ्यायचा, फिरवून बघायचं असं आणि व्यवस्थित असं करून बघायचं. आजूबाजूनी जास्त चिरा तर पडत नाही ना ते बघायचं. आणि जर वाटलं तर आपण असं तुपाचा हात लावून घ्यायचं. आपली उकड व्यवस्थित मळून गेलेली आहे. पण आता आपण काय करणार, साच्यामध्ये बनवणार आहोत. आपली उकड पण तयार आहे आणि आपलं सारण पण थंड झालेलं आहे. आता आपण मोदक करायला घेऊया. तर मी हे साचे असतात की नाही मोदकचे, त्याच्यामध्ये बनवणार आहे. तर आधी काय करायचं, थोडंसं तुपाचं बोट असं सगळीकडे लावून घ्यायचं, म्हणजे चिकटू नये. फक्त 1-2 मोदकलाच लागतं ते, नंतर गरज नाही पडत. आणि एक छोटासा असा गोळा घ्यायचा आणि साच्यामध्ये असा भरायचा. खाली असं टोकाला व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि बाजूनी पण व्यवस्थित असं दाबून घ्यायचं. खाली असा खड्डा नाही पडला पाहिजे याच्यामध्ये, म्हणजे मग व्यवस्थित मोदक होतात. आणि सगळीकडे बघायचं आपल्याला कुठे जाड लागतं, कुठे बारीक लागतं. आपल्याला कळतं आपल्या हाताला कुठे पातळ झाले. जर आपल्याला पातळ झाले असं वाटलं तर आपण थोडंसं पीठ घ्यायचं आणि पीठ लावायचं त्याला. मग सारण याच्यामध्ये घालून घ्यायचं. जितकं पुरेल त्या हिशोबाने आणि हे पीठ असतं की नाही वरती, त्याच्यानेच असं दाबून घ्यायचं. जर आपल्याला वाटलं कुठे पीठ कमी पडलंय, आपण थोडंसं पीठ असं लावून घ्यायचं थोडंसं. जर आपल्याला वाटलं तर शक्यतो गरज नाही लागत. आणि हे असं हातावरती दाबून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण खोलून बघूया. कुठे बाजूला पीठ असेल तर असं काढून घ्यायचं. आणि बघा किती छान मस्त मोदक झाले की नाही. कलर किती सुंदर आहे. खालून पण व्यवस्थित लाभल्या गेलंय आणि मोदकाचं एकदम आकार पण किती छान, कुठे फुटला पण नाहीये, व्यवस्थित भरल्या गेले. आपण आता असे सगळे मोदक भरून घेऊया. तर सखींनो बघा आपले सर्व मोदक कसे व्यवस्थित भरून झालेले आहेत आणि शेप पण बघा किती सुंदर छान आलाय आणि कलर किती छान आहे बघा जांभळामुळे. तर आपण आता हे उकडण्यासाठी ठेवूया. तर मी पाणी गरम करण्यासाठी बघा आधीच ठेवलेलं आहे. हे उकड पात्र आहे. माझ्याकडे थोडी 2 हळदीची पानं होती, ती मी घालून घेतलेलं. करायचा सुगंध फार छान येतो की नाही मोदकामध्ये, म्हणून. आता गरमीमुळे झाडं सुकतात म्हणून आपल्याकडे पानं नाही आहेत. आता आपण मोदक पात्रामध्ये ठेवणार आहे. पण आपण बनवता काय तो थोडं सुकल्या होत होतं, म्हणून आपण काय करायचं, थोडंसं असं पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये असं ओला करायचा, म्हणजे उकलत नाहीत मोदक. आणि ते असे स्टीम पात्रावरती ठेवून द्यायचे. आता आपण असे सगळे मोदक ठेवूया. आपण मोदक पात्रामध्ये मोदक ठेवलेले आहेत, पण काय झाले आता 2 उरलेत. आपण असं वरती ठेवूया. त्याला झाकण लावून एक 15 मिनिटं वाफेवरती शिजून देऊया. 15 मिनिटांनी आपण बघूया. तर सखींनो आता आपले मोदक तयार झालेत की नाही आपण बघूया. बघा कलर किती छान वाटतो की नाही आणि मस्त मोदक झालेले आहेत आपल्याने, शिजलेत, व्यवस्थित शिजलेत. 15 ते 20 मिनिटं आपण ठेवलेले आहेत. आता थोडे थंड करूया आपण. सखींनो आता मोदक आपले थंड झालेले आहेत, आपण काढून घेऊया. किती छान मस्त आणि बघा खालून पण व्यवस्थित झालं. एकही मोदक फुटलेला नाहीये आणि सुंदर झालेत की नाही. आपण सर्व मोदक असे काढून घेऊया.
तर सखींनो, आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया. तर सखींनो, आज संकष्टी आहे, त्यानिमित्ताने बाप्पासाठी खास वेगळ्या पद्धतीचे मोदक केलेले आहेत. तर तुम्ही असे करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर सखींनो, आता अर्धा तास झालेला आहे बाप्पाला दाखवून. आता आपण मोदक कसा झालाय तो बघूया. तर आता आपण फोडून बघूया. एकदम सॉफ्ट आणि बघा, आणि सारण पण बघा किती व्यवस्थित भरल्या गेलेले त्याच्यामध्ये, आहे की नाही? भरपूर भरल्या गेले. साच्यामध्ये केले तरी पण छान व्यवस्थित भरल्या गेलेत. आता खाण्याची मजा कशी आहे ती दाखवते. तर मोदक खाण्यासाठी तुपाशिवाय मोदकाला मजा नाही. तर आपण असं तूप घालून घ्यायचं आणि मस्तपैकी मोदक खायचा. तर सगळं आता आपण मोदक खाल्लेला आहे, इतका मस्त सॉफ्ट आणि छान झाला. आणि विशेष म्हणजे एक जांभळाचा फ्लेवर त्याच्यामध्ये खूप छान येतो. मस्त वाटतं, कारण आपण जांभळाचे तुकडे पण करून टाकलेले आहेत आणि रस पण करून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. म्हणून एकदम जांभूळ मोदक खातो ना तसं झालेलं आहे ते. जसं आपण आंबा मोदक खातो तसेच जांभूळ मोदक झालेले आहेत आणि अतिशय सुंदर झालेले आहेत. तर सखींनो, तुम्हाला आंबा मोदक बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.